हॅलो माय डिवाइन सोर्स. तर आज आहे संत कबीर यांची जयंती. तर कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. संत कबीरदास हे भक्तिकाळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारण्याच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते. त्यांचा उल्लेख त्यांच्या कृतीत आढळतो. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीरांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. प्रत्यक्षात कबीर हे जगप्रेमी व्यक्ती महत्त्वाचे कवी मानले जातात. असं म्हटलं जातं की कबीरदासांनी काव्य कधीच लिहिली नव्हती, फक्त त्यांच्याद्वारे बोलल्या जात असे. त्यांच्या कवितांनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिल्या. लहानपणापासूनच कबीर यांना साधू संगत खूप आवडत होती, ज्याचा उल्लेख त्यांच्या रचनांमध्ये आहे. कबीर यांच्या रचनांमध्ये प्रामुख्याने अवधी आणि साधू कक्कडी भाषांचा समावेश आहे. कबीर यांना राम भक्ती शाखेचे मुख्य कवी मानले जाते. त्यांच्या रचनांमध्ये गुरु, ज्ञान आणि सर्व समाज आणि भक्ती यांचा उल्लेख आढळतो. आयुष्यभर काशीमध्ये राहिल्यानंतर कबीर मगहरला गेले. त्यांच्या शेवटच्या वेळेबद्दल मतभेद आहेत, परंतु असे म्हटले जाते की 1518च्या सुमारास त्यांनी महगर येथे अखेरचा श्वास घेतला आणि एक विश्वप्रेमी आणि ज्याने आपले संपूर्ण जीवन समाजाला दिले त्यांनी जगाला निरोप दिला. तुम्हा सगळ्यांना संत कबीरदास यांच्या जयंतीनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.